नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी एमटीएस हवालदार भरती 2024 तर्फा 8326 जागांसाठी एसएससी एमटीएस हवालदारची जी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीच्या ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 27 जून 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर जास्त विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे कारण की एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये ज्या पहिल्या परीक्षेमध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्याचबरोबर पासिंग सुद्धा खूप कमी ठेवण्यात आले आहे। ओपन कॅटेगरीसाठी 30% पासिंग ठेवण्यात आली आहे, त्याचबरोबर ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग हे 25% ठेवण्यात आले आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आले हे 20% ठेवण्यात आले। तर पहिला पेपर तुम्ही असेच या ठिकाणी पास होऊ शकता। तर जास्त चान्सेस आहे या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 30,000 प्लस भेटणार आणि खाकी वर्दी सुद्धा तुम्हाला चढणार आहे। ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि मेन म्हणजे या भरतीमध्ये दोन पद आहे, एक आहे एमटीएसचं आणि एक हवालदारचं। तर एमटीएस पदासाठी उंचीची काही अट नाही आहे, फिजिकलची काही अट नाही आहे। बाकी जे हवालदारचं जे पद आहे तर हवालदारच्या पदामध्ये जे उंची सुद्धा लागते, छाती सुद्धा लागते आणि रनिंग सुद्धा हवालदार पदामध्ये। ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सिलेक्शन प्रोसेस काय काय, या भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर उंची किती लागते, छाती किती लागते हवालदारासाठी, त्याचबरोबर ग्राउंड किती आहे। तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी एमटीएस हवालदार या भरतीबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 8326 जागांसाठी ही भरती चालू आहे एसएससी एमटीएस हवालदारची। तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलांना आणि मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते। या भरतीमध्ये दोन्ही पदामध्ये 10वी पास हे शिक्षण लागते। ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे तर 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि एससी एसटीला 5 वर्ष सूट, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट। तर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरू शकतात, ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकतात, एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फक्त फी ठेवण्यात आले आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। पहा, जे पण विद्यार्थी एसएससी एमटीएस हवालदार या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारीमध्ये लागा। तुम्ही या ठिकाणी आतापासून अभ्यास करा कारण की एसएससी एमटीएस हवालदार या भरतीचा जो पेपर आहे हा तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमचा या ठिकाणी एसएससी एमटीएस हवालदारचा पेपर होणार आहे। तर आतापासून अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा। ठीक आहे, त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं, एमटीएस या पदासाठी जे सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात अगोदर पहिली लेखी परीक्षा होणार आहे, त्यानंतर दुसरी लेखी परीक्षा होणार आहे। पहिल्या परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंगने पासिंग सुद्धा खूप कमी ठेवण्यात आले आहे। त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। आणि जे हवालदारचं जे पद आहे तर हवालदार पदासाठी जे सिलेक्शन प्रोसेस आहे, पहिले 2 परीक्षा होणार आहे। पहिल्या परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंगने आणि पासिंग सुद्धा खूप कमी आहे। त्याचबरोबर जे या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी तुमचं सर्वात अगोदर लेखी परीक्षा होणार आहे। लेखी परीक्षा हे 2 सेक्शनमध्ये होणार आहे। सर्वात पहिली जी लेखी परीक्षा होणार आहे तर पहिल्या लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी ज्याला म्हणतो त्याचे या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, झाले 40 प्रश्न आणि एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे। तर 45 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे। 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे रिझनिंगचे आणि गणिताचे। ठीक आहे, आणि या ठिकाणी नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। पहिल्या पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही, तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे। ठीक आहे, तुम्ही तुक्के मारले तर काही प्रॉब्लेम नाही कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तुमचे किती काही चुकले या ठिकाणी तर मायनस नाही होणार आहे तुमचे कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर पहिल्या पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले आहे तर जे ओपन कॅटेगरी आहे तर ओपन कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आले तर ते 30% पासिंग ठेवण्यात आले। ठीक आहे, तर आता 30% म्हणजे किती होते ते तुम्हाला सांगून देतो। या ठिकाणी 40 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते आणि 40 प्रश्नाचे जर आपण समजा या ठिकाणी जर केले आपण 30%, तर या ठिकाणी किती होणार आहे की 12 प्रश्न या ठिकाणी बरोबर आले पाहिजे तुमचे 40 पैकी, तर तुम्ही या ठिकाणी पासिंग असणार आहे। तर एवढी या ठिकाणी पासिंग आहे, 40
पैकी 12 जर आले ओपन कॅटेगरीचे तर तुम्ही या ठिकाणी पासिंग असणार आहे। त्याचबरोबर आपण जे ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी जे पासिंग आहे 40 पैकी ते ठेवण्यात आले या ठिकाणी 25%। तर जे ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थी आहे आणि त्यांचे 10 प्रश्न जरी बरोबर आले 40 पैकी ते पासिंग आहे, ठीक आहे। तर एवढे यामध्ये खूप कमी पासिंग ठेवण्यात आले आहे। बाकी एससी कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आले आहे 40 पैकी जर आपण 20% जर केली तर या ठिकाणी किती 8च प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे 40 पैकी, ठीक आहे। तर एवढी यामध्ये पासिंग आहे, तर जास्त चान्सेस आहे या पहिला पेपर तर कोणी या ठिकाणी पास होऊ शकते, ठीक आहे। फक्त तुम्हाला दुसऱ्या पेपरमध्ये थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे। तर पहिला पेपर झाल्यानंतर तुमचा सेक्शन 2 मध्ये पेपर असणार आहे, तो पेपर मेन आहे। त्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे। 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामध्ये, ठीक आहे। तर निगेटिव्ह मार्किंग आहे तुम्हाला तुक्केने मारायचे दुसऱ्या पेपरमध्ये, कारण की पेपर निगेटिव्ह मार्किंग जास्त आहे यामध्ये, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुमचे 2 लेखी परीक्षा होणार आहे। एमटेकच्या 2 होणार आहे आणि हवालदारच्या सुद्धा 2 होणार आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट असते हवालदारला 2 परीक्षा आहे का, ठीक आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल असणार आहे हवालदारचं। तर यामध्ये उंची किती लागते तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी उंची फक्त 157 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर लागते। छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर लागते। महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची 149.5 सेंटीमीटर एवढी लागते फक्त, ठीक आहे। छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी। आणि यामध्ये एक अट ठेवण्यात आली की जे महिला उमेदवार आहे तर महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 46 किलोच्या वरती असले 48 किलोच्या वरती असलं पाहिजे। आणि जे एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार आहे या एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 46 किलोच्या वरती असलं पाहिजे, हे अट ठेवण्यात आली आहे। यापेक्षा जर कमी असलं तर अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुमची या ठिकाणी उंची लागणार आहे। त्याचबरोबर रनिंग किती आहे यामध्ये ते तुम्हाला सांगून देतो। तर हवालदारमध्ये पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 15 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। तर 15 मिनिटामध्ये तुम्हाला 1600 मीटर रनिंग मारायचं आहे। कोणी पण मारून देतो, कारण की 15 मिनिट खूप झालं। तुम्ही पैदल जरी गेले तरी सुद्धा तुम्ही 1600 मीटर रनिंग 15 मिनिटाच्या अंदर मारू शकता, ठीक आहे। तर एवढी यामध्ये रनिंग आहे, खूप कमी रनिंग आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जे रनिंग आहे हवालदार पदासाठी तर महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आहे फक्त आणि 20 मिनिटाचा टायमिंग आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। 20 मिनिट तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे 1 किलोमीटरसाठी महिला उमेदवारांना। पैदल जरी तुम्ही गेले तरी सुद्धा या ठिकाणी 1 किलोमीटर तुम्ही बातच कंप्लीट या ठिकाणी करू शकता, ठीक आहे। तर एसएससी एमटेक हवालदार या भरतीमध्ये सर्वात मेन फिजिकल नाही विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये आहे पेपर। जे पण विद्यार्थी पेपर पास होणार आहे त्यांचंच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। सर्वात मेन या ठिकाणी आहे की पेपर। तर आतापासून अभ्यास करा, आतापासून तयारी चालू ठेवा आणि एसएससी एमटेक हवालदार भरतीचे जे पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच राहते, या अगोदर तुम्ही ज्या ठिकाणी एसएससीचा फॉर्म भरला असेल कुठं पण त्या ज्या ठिकाणी एसएससीचा पेपर येत असतो त्याच ठिकाणी पेपर असतो। तर आपल्या जिल्ह्याच्या जवळपासच सेंटर आपल्याला भेटते की असं किंवा दुसरे जास्त दूर जावं लागणार आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर होणार आहे, आपल्या जिल्ह्यापाशीच पेपर होणार आहे, आपल्या जिल्ह्याजवळच या ठिकाणी पेपर असणार आहे एसएससी एमटेक हवालदार या भरतीचा, ठीक आहे। आणि आतापासून तयारी चालू ठेवा। त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन जरी झालं तर 30,000 पगार भेटणार आहे आणि वर्दीसुद्धा खाकी असते यामध्ये। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, चांगली नोकरी आहे, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थ्यांनी इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचं नक्की या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो एसएससी एमटेक हवालदार या भरतीबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।